तर आपण आज प्रॅक्टिस सेट 5.3 त्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 एक्सपांड सब क्वेश्चन 2m-5 ब्रॅकेट क्यूब। लास्ट पिरियडमध्ये आपण a+b ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला पाहिला होता, जो की पहा a+b ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू a क्यूब प्लस 3a² प्लस 3ab² प्लस बी क्यूब। तर आजच्या जी प्रॅक्टिस सेटमध्ये तोच फॉर्म्युला फक्त मायनस मध्ये ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब, साईन चेंज आहे, ए क्यूब मायनस 3a² प्लस 3ab² मायनस बी क्यूब। आपला सेकंड फॉर्म्युलेचा काय करायचा, वापर करायचा आहे। ह्या दोन फॉर्म्युलेची आपण जर तुलना केली तर ए क्यूबच्या नंतर मायनस आहे आणि बी क्यूबच्या बिफोर मायनस आहे। बाकी सर्व स्टेप्स सेमच आहेत, हे लक्षात ठेवा, टर्मसुद्धा। तर आपण याचा वापर सॉल्व करत असताना कशा पद्धतीने करता येईल पहा। आता सोल्युशन करताना ए म्हणजे 2m आणि बी म्हणजे किती येतं 5, म्हणजे फर्स्ट ए क्यूब म्हणजे 2mचा क्यूब मायनस 3 इंटू a² मीन्स 2m² इंटू बी म्हणजे 5 प्लस 3 इंटू ए म्हणजे 2m इंटू बी म्हणजे 5² मायनस बी क्यूब म्हणजे 5 क्यूब। ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचं जे स्टेप्स आहे 2चा क्यूब 8 m क्यूब, 2 क्यूब 8 mचा m क्यूब मायनस 3 इंटू 5 म्हणजे 15 इंटू 2चा स्क्वेअर 4 mचा स्क्वेअर m²। त्याच्यानंतर हा प्लस 3 इंटू 2 म्हणजे 6m 5चा स्क्वेअर 25 मायनस 5चा क्यूब 125 मीन्स 8m क्यूब ॲज इट इज। 15 इंटू 4 म्हणजे 15 चौक 60 m²। या दोघांचं मल्टिप्लाय केल्यास किती येईल 150 m मायनस 125। तर याच्यानंतर तुम्ही सेकंड अँड थर्ड क्वेश्चन तुम्ही सॉल्व करा। याच्यामध्ये 4th नंबरचा जो क्वेश्चन आहे प्रॅक्टिस सेट 5.3 मध्ये हा आहे 58 ब्रॅकेट क्यूब। 58 जो आहे, आता पहा 58 मध्ये 58 कुणाच्या क्लोज आहे 60च्या, तर आपण 60 मायनस 2 ब्रॅकेट क्यूब लिहू। याच्यात ए म्हणजे काय 60 आणि बी म्हणजे 2 आहे, तर एचा क्यूब म्हणजे 60 क्यूब मायनस 3 इंटू a² म्हणजे 60², बी म्हणजे 2 प्लस 3 इंटू ए ॲज इट इज 2चा स्क्वेअर मायनस बीचा क्यूब म्हणजे 2 क्यूब। ठीक आहे, त्याच पद्धतीने एक्सपांड केलेल्या याच्यामध्ये 60चा क्यूब किती येतो, हे 30 अप्लाय करा क्यूबमध्ये आणि 6चा क्यूब असतो 216 मायनस त्याच्यानंतर हा 3 इंटू 2 6, 60चा स्क्वेअर 3600, या दोघांचं मल्टिप्लिकेशन 180 इंटू 2चा स्क्वेअर किती येतं 4 आणि मायनस 2चा क्यूब किती येते 8। याच्यानंतर 2,16,000 ॲज इट इज, ह्या दोघांचं मल्टिप्लाय केल्यानंतर 21,000
600 प्लस ह्या दोघांचं मल्टिप्लाय केल्यानंतर 720 मायनस 8. इथं दोघांचं सबट्रॅक्शन करा. सबट्रॅक्शन केल्यानंतर येईल याच्यामध्ये 1,94,400 प्लस ह्या दोघांचं सबट्रॅक्शन करा 712. रिमेनिंग जे दोन टर्म्स आहेत या दोघांचं ॲडिशन करून पहा 1,95,112. हा आला 4 नंबरचा ॲन्सर. याच क्वेश्चनमध्ये तुम्ही 8 नंबरचं क्वेश्चन सॉल्व करायचं आहे. 8 नंबरचं क्वेश्चन कसं आहे पहा. x डिवायडेड बाय 3 मायनस 3 डिवायडेड बाय x ब्रॅकेट क्यूब. ए म्हणजे x डिवायडेड बाय 3, बी म्हणजे 3 डिवायडेड बाय x. एचा क्यूब म्हणजे x डिवायडेड बाय 3 ब्रॅकेट क्यूब मायनस 3 इंटू ए स्क्वेअर मीन्स x डिवायडेड बाय 3 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू बी म्हणजे 3 डिवायडेड बाय x प्लस 3 इंटू ए म्हणजे x डिवायडेड बाय 3 इंटू बी स्क्वेअर म्हणजे 3 डिवायडेड बाय x ब्रॅकेट स्क्वेअर मायनस बी क्यूब म्हणजे 3 डिवायडेड बाय x ब्रॅकेट क्यूब. याच्यानंतर पुढे याचा क्यूब केल्यानंतर काय येईल x क्यूब आणि 3चा क्यूब 27. ओके. याच्यामध्ये हा 3 इंटू 3 म्हणजे 9 डिवायडेड बाय हा x इंटू एक्सचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर आणि 3चा स्क्वेअर 9. हे 3 कॅन्सल. इथं राहील x इंटू 3चा स्क्वेअर 9 डिवायडेड बाय एक्सचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर मायनस 3चा स्क्वेअर 27 डिवायडेड बाय एक्सचा 3चा क्यूब आहे 27 सॉरी 3चा क्यूब 27 एक्सचा क्यूब एक्स क्यूब. याच्यामध्ये 9 कॅन्सल. इथला एक्स आहे एक्स स्क्वेअरमधला एक एक्स कॅन्सल एक्स राहतो. इथं सुद्धा एक्स कॅन्सल आणि एक्स स्क्वेअरमधला एक एक्स कॅन्सल होईल इथं. मग रिमेनिंग टर्म्स काय असेल याच्यामध्ये पहा. एक्स क्यूब डिवायडेड बाय 27 मायनस फक्त इथं एक्स राहतो प्लस 9 इथं फक्त डिनॉमिनेटरला एक्स शिल्लक आहे मायनस 27 डिवायडेड बाय एक्स क्यूब. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 2 सिम्प्लिफाय. त्याच्यातलं फर्स्ट ब्रॅकेट 2a प्लस बी ब्रॅकेट क्यूब मायनस सेकंड ब्रॅकेट 2a मायनस बी ब्रॅकेट क्यूब. आता हे सॉल्व करायचे. व्यवस्थित लक्ष द्या. प्रॉब्लेम्स सिम्पल आहे पण आपलं थोडं स्टेप मोठे येतात. पहिल्यांदा याचं एक्सपान्शन करून घ्या. फर्स्ट टर्मचा क्यूब म्हणजे 2a क्यूब प्लस 3 इंटू फर्स्ट टर्मचा स्क्वेअर म्हणजे 2a स्क्वेअर इंटू बी प्लस 3 इंटू फर्स्ट टर्म ॲज इट इज इंटू सेकंड टर्मचा स्क्वेअर आणि प्लस सेकंड टर्मचा क्यूब मायनस हा मायनस. आता ह्याचं जे एक्सपान्शन आहे हा ब्रॅकेटमध्ये करायचा कारण नंतर पुन्हा अपोजिट साईन वापरतो आपण. मीन्स 2a क्यूब मायनस 3 इंटू 2a स्क्वेअर इंटू बी प्लस 3 इंटू 2a इंटू बी स्क्वेअर मायनस बी क्यूब. ह्याच्या फर्स्ट स्टेप आहे ते ॲज इट इज ठेवायचे. काही बदल करू नका. फक्त जो एक्सपान्शन तो करा. 2चा क्यूब 8a क्यूब. त्याच्यानंतर हा 3 ॲज इट इज 2चा स्क्वेअर 4a स्क्वेअर इंटू बी प्लस इथं सुद्धा 3 इंटू 2 म्हणजे 6a
बी स्क्वेअर प्लस लास्ट बी क्यूब मायनस इन ब्रॅकेट 2a ब्रॅकेट क्यूब म्हणजे काय 8a क्यूब मायनस 3 इंटू 2चा स्क्वेअर 4 a स्क्वेअर इंटू बी 2चा स्क्वेअर 4 a स्क्वेअर a म्हणजे aचा स्क्वेअर a स्क्वेअर इंटू बी ॲज इट इज प्लस 3 इंटू 2 म्हणजे 6a बी स्क्वेअर मायनस बी क्यूब स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. याच्यामध्ये 8a क्यूब प्लस 3 इंटू 4 12a स्क्वेअर बी 6b स्क्वेअर प्लस बी क्यूब इन ब्रॅकेट स्क्वेअर 8a क्यूब मायनस 3 इंटू 4 म्हणजे 12 a स्क्वेअर बी प्लस 6ab स्क्वेअर मायनस बी क्यूब. फर्स्ट टर्म ह्या सर्व ॲज इट इज ठेवा 8a क्यूब प्लस 12a स्क्वेअर बी प्लस 6ab स्क्वेअर प्लस बी क्यूब म्हणजे फर्स्ट ब्रॅकेट जेवढं एक्सपान्शन ॲज इट इज. आता मायनसमध्ये मल्टिप्लाय करा अपोजिट साईन वापरा मायनस इंटू प्लस म्हणजे मायनस 8a क्यूब इथं मायनस येतं काय होईल प्लस 12a स्क्वेअर बी इथं प्लस आहे तर काय होईल मायनस 6ab स्क्वेअर त्याच्यानंतर हे मायनस आहे तर प्लस बी क्यूब. थोडं ऑब्झर्वेशन व्यवस्थित करा प्लस 8a क्यूब मायनस 8a क्यूब कॅन्सल प्लस 6ab स्क्वेअर मायनस 6ab स्क्वेअर कॅन्सल रिमेनिंग टर्म प्लस 12a स्क्वेअर बी 12a स्क्वेअर बी म्हणजे काय 24a स्क्वेअर बी आणि प्लस बी क्यूब म्हणजे 2b क्यूब. तर अशा पद्धतीने आपण सेकंड क्वेश्चनमधला फर्स्ट समजून सांगितलेला आहे. थोडं सेकंड क्वेश्चनमध्ये एक्सपान्शन चांगल्या पद्धतीने समजून घ्या आणि राहिलेले 3 क्वेश्चन आहेत ते तुम्ही सॉल्व करा. जर काही अडचण असेल तर मला वैयक्तिक व्हॉट्सॲपवर विचारा. हे प्रॉब्लेम अत्यंत महत्त्वाचे नीट समजून व्यवस्थित सोडवा.